लाडकी बहीण योजनेसंदर्भात दिलासा देणारी बातमी आलेली आहे। थेट महिलांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे लाभ होणार असून आता रक्कम वाढलेली आहे। तसेच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडून देखील महिलांना मोठा दिलासा मिळणार असून मकर संक्रांत बोनस देखील आता पाहायला मिळत आहे। पहिल्या टप्प्यात 15 जिल्हे आहेत, दुसऱ्या टप्प्यामध्ये 16 जिल्हे तर तिसऱ्या टप्प्यामध्ये 21 जिल्हे अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने हे वाटप केले जाईल अशी माहिती देखील मिळत आहे। म्हणजे सध्या जर पाहायला गेलं तर काही ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात वाटप होणार आहे। पहिले 15 जिल्हे म्हणजे कोणते तर ज्या ठिकाणी संक्रांत बोनस व काहींना 3000 मिळणार आहे। दुसरे 16 जिल्हे कोणते आहेत ते म्हणजे 15 जिल्ह्यामधलेच काही जिल्हे त्यामध्ये देखील शामिल आहेत, पण त्या ठिकाणी संक्रांत बोनस ऐवजी आता 3000 रुपये देखील पाहायला मिळणार आहेत। व पुढील जे 26 जिल्हे काय आहेत 26 जिल्ह्यामध्ये देखील त्याच जिल्ह्यांचा समावेश आहे जे मागचे 15 जिल्हे होते व इतर थोडेफार काही 26 जिल्हे मिळून त्या ठिकाणी देखील मदतीचे वितरण केले जाणार असून 3000 रुपये तर काही ठिकाणी 2100 रुपये तर संक्रांत बोनस देखील आता देण्याचा निर्णय हा पाहायला मिळत आहे। कोणत्या ठिकाणी किती रुपये वाटप होईल सर्व काही अपडेट सविस्तर पाहायला मिळेल। तुमचा जिल्हा आहे का तालुका आहे का ते जर पाहायचं असेल यादी पाहायची असेल तर फक्त तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। सविस्तर यादी पाहायला मिळेल। अजून बऱ्याच जणांनी चॅनलला सबस्क्राइब केलेलं नाहीये, चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। सबस्क्राइब केलं की लाडकी बहीण योजनेची अपडेट पाहायला मिळत असते। व एक म्हणजे आता यादी पाहिजे असेल तुमच्या जिल्ह्यात आता कधीपर्यंत वाटप होईल ते जर पाहायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत फक्त तुम्हाला आता पाहावं लागणार आहे। तर चला पाहूयात आता जी काय अपडेट आहे ती सविस्तर। आता पाहू शकता सर्वात मेन म्हणजे अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर आता तुमचा लाभ देखील बंद होणार आहे। यामध्ये बऱ्याच महिलांचा समावेश असून त्या महिला देखील कोणत्या आहेत ते देखील पाहायला मिळेल। जर तुम्हाला याचा लाभ घ्यायचा असेल तर एक काम देखील तात्काळ करावे लागणार आहे, कारण की अचानकपणे मोठा तातडीचा निर्णय झालेला आहे। ही एक अपडेट सुरुवातीला पाहणार आहोत। त्यातली त्यात दुसरी अपडेट आहे संक्रांत बोनस हे 3000 रुपये। त्यातली त्यात संक्रांत बोनस म्हणजे काय वाटप होणार आहे, काय मिळणार आहे। तसेच आता एक अपडेट देखील येत आहे की महिलांना साड्या देखील मिळणार। तर खरंच साड्या मिळणार आहेत का, तर मिळणार असतील तर कोणत्या महिलांना मिळणार आहेत व किती मिळणार आहेत ते देखील तुम्हाला पाहायला मिळतील। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तसेच 2100 रुपये सोबत आता 3000 रुपये देखील कुणाला मिळणार आहे। 3000 रुपयांचा लाभ आता सरसकट मिळत आहे। ते कोणते जिल्हे आता वाटप सुरू होत आहे, कोणत्या ठिकाणी आता पहिल्या टप्प्यात वाटप होणार आहे ते आपण 2 नंबरची बातमी पाहणार आहोत। तिसऱ्या नंबरला पाहणार आहोत की राज्यातील अर्जाची जी आहे ती पडताळणी आता होणार नाहीच, मात्र कोणाची तक्रार आली तरच त्या जिल्ह्यात अर्जाची होईल पडताळणी अशी देखील माहिती येत आहे। व आता 59 लाख महिलांच्या खात्यात तब्बल आता 59 लाख महिलांच्या खात्यात पहिला टप्पा जमा होणार आहे। पहिल्या टप्प्याची रक्कम जानेवारीचा हप्ता आता येणार आहे। संक्रांत गोड होणार आहे, इथे पाहू शकता ही संक्रांत जी आहे ना महिलांनो आता ही गोड होणार आहे। तुम्हाला थेट 3000 रुपयांपर्यंतचा लाभ मिळत जाणार आहे। आता पहा व्हिडिओ शेवटपर्यंत। चला पाहूयात सविस्तर अपडेट। जिल्हा कमेंट करा। आता जर पाहायला गेलं तिकडे पाहू शकता महिलांना 3000 रुपये तर मिळणार आहेत, मात्र त्या अगोदर एक काम देखील करणे गरजेचे राहील, नाहीतर तुम्ही संक्रांत बोनस पासून वंचित राहू शकता। ते काम देखील तुम्हाला पाहायला मिळेल। सध्या स्थितीला अपात्र असताना जर कोणी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर ती रक्कम परत करावी लागणार आहे, अन्यथा तुम्हाला जे आहे ते इथून पुढची रक्कम तर मिळणारच नाहीये। महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे। या योजनेत धुळ्यातील एक अपात्र महिलेने 7500 रुपये सरकारला परत केले असल्याची माहिती आहे। स्वतः महिलेने पैसे वापस दिलेले आहेत। तुम्ही जर महिलांना आता हे लक्षात घ्या, अन्यथा तुम्हाला मोठा दंड देखील लागू शकतो। तुम्ही जर अपात्र असाल तर रक्कम परत करा, अन्यथा तुम्हाला जे आहे ती दंड देखील लागू शकतो, कारण की अपात्र असताना काही जण लाभ घेत आहेत। पुढची अपडेट आहे महिलांना आता बोनस लवकरच वाटप। पहिले टप्प्यामध्ये 15 जिल्हे पाहायला मिळत आहेत, तसेच दुसरा टप्पा देखील जाहीर होणार आहे। सध्या जर पाहायला गेलं तर आता लाभ घेण्यासाठी एक काम देखील आहे, ते म्हणजे सध्या स्थितीला ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे त्या महिलांना आता सरकारच्या इतर योजनांचा म्हणजेच नमो शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार नाहीये। जर तुम्ही या योजनेचा लाभ घेत असाल तर लाडकी बहीण योजनेचे पैसे कट होणार आहेत, तुम्हाला संक्रांत बोनस देखील मिळणार नाहीये। हे देखील लक्षात घ्या। आता जे 3000 रुपये 2000 रुपये येतील त्याचा देखील तुम्हाला लाभ मिळणार नाहीये, हे देखील लक्षात घेणे गरजेचे राहील। अन्यथा महिलांनो तुम्ही जर पाहायला गेलं तर दोन्ही योजनातून अपात्र ठरतात। दोन्हीपैकी कोणत्याही एका योजनाचा लाभ घेणे तुम्ही सुरू करू शकता, म्हणजेच की तुम्हाला पुढे चालून कोणतीही अडचण निर्माण होणार नाहीये। इथे सविस्तर माहिती सरकारने दिलेली आहे, ते पाहू शकता।
इथे सांगितल्यानुसार ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे, तसेच नमो शेतकरी योजनेचे 6,000 रुपये कापले जाणार आहेत, तसेच नमो शेतकरी योजनेत 18,000 रुपये मिळत होते, म्हणजे सध्या स्थितीला आता मात्र महिलांना फक्त 12,000 रुपये मिळणार आहेत। या योजनेत तब्बल 20 लाख महिलांनी फक्त 1,200 रुपये मिळणार असल्याची माहिती मिळत आहे। तसेच आता पाहायला गेलं तर खुशखबर म्हणजे पहिल्यांदाच लवकरच सोलापूर जिल्हा आहे यादीतील पहिल्या क्रमांकावर। या ठिकाणी वितरण स्टार्टिंगला केले जाईल। आता जिल्हे आपण पाहत आहोत, जिल्ह्यांची यादी पाहत आहोत। पहिल्या क्रमांकाचा जिल्हा तर पाहायला सुरू केलेला आहे, तसेच 15 जिल्हे टप्पा आपण पाहणार आहोत। कोणत्या ठिकाणी सुरुवातीला 3,000 रुपये संक्रांत बोनस मिळणार आहे व आता एक पाहूया संक्रांत बोनस म्हणजे काय मिळणार तरी काय हा प्रश्न महिलांना उपस्थित आहे। त्याआधी एक आपण सोल्युशन त्याचं काढूया, ती माहिती पाहूया। आता जर पाहायला गेलं तर संक्रांत बोनस म्हणजे आता डिसेंबरचा हप्ता महिलांना मिळाला, तो हप्ता किती मिळालेला आहे तर 1,500 रुपये। आता बऱ्याच महिलांना किती 2,000 रुपये 3,000 रुपये तर मिळालेत, मात्र 1,500 रुपये हा हप्ता अधिकतर महिलांना मिळालेला आहे। आता जी 3,000 रुपये इकडे पाहू शकता, लक्ष देऊन ऐका, इथून पुढे 3,000 रुपये जे मिळाले ते देखील बऱ्याच महिलांना मिळालेले आहेत, आता पण मिळणार आहेत। असं नाही की मागच्या वेळेस मिळाले आता मिळणार नाहीत, आता पण मिळणार आहेत। तर संक्रांत बोनस म्हणजे काय, आता जानेवारीचा हप्ता राहिला, डिसेंबरचा हप्ता दिला, आता जानेवारीचा हप्ता येणे बाकी आहे, तर जानेवारी हप्त्याचे 1,500 रुपये, तसेच फेब्रुवारी हप्त्याचे 1,500 मिळून 3,000 रुपये म्हणजे संक्रांत बोनस आहे। संक्रांतीत दिलासा देण्याचं काम आहे, म्हणजे आता संक्रांतीत दिलासा देण्याचं काम डिसेंबरच्या शेवटी जानेवारीच्या सुरुवातीलाच झालेलं आहे। 1,500 रुपये, काहींना 3,000 रुपये देऊन 3,000 रुपये तुमच्या खात्यात आलेत का नाही ते देखील कळवा। स्टार्टिंगला नंदुरबार जिल्हा आहे यादीमध्ये, त्या ठिकाणी 3,000 रुपये पोहोचलेले आहेत, महिलांनी कळवलेले आहे। 1,500 रुपये देखील त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। तसेच दुसऱ्या क्रमांकावर जिल्हा धुळे आहे, नंदुरबारच्या शेजारील धुळे जिल्ह्यात देखील 3,000 रुपयांसोबत 1,500 रुपयांचा लाभ पोहोचलेला आहे। त्याच प्रकारे आता देखील संक्रांत बोनसचा लाभ मिळणार आहे, 3,000 रुपये देखील मिळण्याचे चान्सेस हे जास्त पाहायला मिळत आहेत। पुढे निर्णय झाला तर कळवूच। तसेच इकडे पाहू शकता, आता आलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सध्या स्थितीत 2,59,00,000 महिला पात्र आहेत। त्या जानेवारी महिन्याचा लाभ 20 तारखेपर्यंत त्यांना मिळणार आहे, काहींना त्याच्या अगोदर थेट पैसे जमा होणार आहेत। लाडक्या बहिणींच्या अर्जाची सरसकट पडताळणी होणार नसून ज्या जिल्ह्यातून तक्रार येईल त्याच मुद्द्यावर तेथील अर्जाची पडताळणी होईल, असे महिला व बाल विकास विभागाने स्पष्ट केलेले आहे। म्हणजे ही स्पष्ट माहिती आहे। तसेच आता सध्या पाहायला गेलं तर राज्यातील 2,59,00,000 महिलांच्या खात्यात आता संक्रांत बोनस म्हणजे जानेवारी हप्ता थेट जमा करण्यात येत आहे। सोलापूर जिल्ह्याचा सर्वात अधिक क्रमांक असून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत सध्या स्थितीत 2,59,00,000 महिला पात्र आहेत। त्यांना आता 20 तारखेपर्यंत पाहू शकता तारीख जाहीर झाली। इकडे स्क्रीनकडे लक्ष द्या, 20 तारीख, इथे काय दिलंय 20 तारीख, म्हणजे आता आज तारीख जर पाहायला गेलं तर अजून फक्त जास्त दिवस राहिलेले नाही, संक्रांत आलीच। तसंच 20 तारखेच्या अगोदरच महिलांच्या थेट खात्यात जर 2 महिन्याचे पैसे दिले तर 3,000 रुपये किंवा हप्ता वाढवून 2 महिन्याचे पैसे दिले तर महिलांना 4,200 रुपयांचा लाभ मिळणार आहे। 4,200 रुपये संक्रांत बोनस हे महिलांच्या खात्यावरती थेट आता सरकार म्हणजेच की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री जे आहेत एकनाथजी शिंदे साहेब असतील, दुसरे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री जे आहेत ते अजित पवारजी साहेब असतील, यांच्याकडून हे महिलांच्या खात्यावरती पैसे दिले जातील, 3,000 रुपये दिले जातील। किंवा जर जानेवारीचा हप्ता 2,100 रुपये दिला तरी चांगलाच जे आहे ते महिलांना दिलासा मिळेल, चांगलाच संक्रांत गिफ्ट हे म्हणावं लागेल। तसेच आता महिलांना साडी मिळणार असल्याची एक माहिती मिळत आहे। तर याबाबत जर पाहायला गेलं तर अजून तरी शासनाचे काही निर्णय आलेला नाहीये, जार आलेला नाहीये, त्यामुळे सध्या तरी याबाबतचे अपडेट नाहीये। जर काही घोषणा झाली तर या चॅनलवरती सर्वात अगोदर तुम्हाला अपडेट पाहायला मिळेल, त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा। सबस्क्राईब केले की तुम्हाला अपडेट पाहायला मिळतील व एक लाईक देखील करू शकता, एक लाईक देखील करणे गरजेचे आहे। सध्या स्थितीला आता लाभाचा विचार केला तर लाडक्या बहिणींना 2,100 रुपये तर आता देण्याबाबत निर्णय लवकरच होईल अशी पाहायला मिळत आहेत। बैठकावर बैठका देखील आता सुरू होत चाललेल्या आहेत, त्यामुळे मोठा दिलासा म्हणून 2,100 रुपये देखील लाडक्या बहिणींना आता दिले जाऊ शकतात, कारण की संक्रांतीच्या टायमाला सरकार अचानकपणे कोणताही निर्णय घेऊ शकतं अशी माहिती मिळत आहे। त्यातली त्यात आता कुणाला हे बोनस मिळणार आहे, कुणाला जानेवारीचा हप्ता मिळणार आहे ते पाहूया।
सध्या जर पाहायला गेलं तर कुटुंबाकडे आता स्वतःच्या मालकीचे जर 4 चाकी वाहन असून अनेकांच्या योजनाचे लाभार्थी अर्ज पाहायला मिळत आहेत. तसेच एका कुटुंबातील दोघांनीच अर्ज करण्याची अट, तरी पण अनेक कुटुंबातील 2 पेक्षा जास्त महिलांनी अर्ज केल्याचं देखील पाहायला मिळत आहे. यांना देखील लाभ मिळणार नाहीये. सरकारच्या एकाच वैयक्तिक योजनेचा लाभ न घेता येत असताना लाडकी बहिणीसाठी अर्ज केलेले पाहायला मिळत आहेत. तसेच प्राप्ती कर भरणाऱ्या कुटुंबातील काही महिलांचेही अर्ज 2.5 लाखांहून अधिक वर्ष उत्पन्न असल्याचे अर्ज पाहायला मिळत आहेत. यांना देखील लाभ मिळणार नाही या तक्रारी आहेत. तिजोरीची स्थिती पाहून 2100 रुपयांचा निर्णय घेऊन 2100 रुपये हे महिलांना वितरित केले जाऊ शकतात. याबाबतचे अपडेट आहे. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.